नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असेल किंवा केंद्रीय अर्थसंकल्प असेल, त्याच्यावर एखादा हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता यापूर्वी आपण केंद्रीय अर्थसंकल्प केला होता. जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल, ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्याच्या नोट्स सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहेत. आता हा जो महाराष्ट्र अर्थसंकल्प आहे, हा थोडा पेंडिंग आपण ठेवला होता. आता याच्या नोट्स वगैरे सगळे अवेलेबल आहे, सगळं कव्हर केलेलं आहे. पण अर्थसंकल्प म्हणलं की आपल्या मनामध्ये एक असा प्रश्न असतो की सर आकडेवारी जास्त आहे, आकडे जास्त आहेत, काही महत्वाचे फिगर्स, काही नंबर्स जास्त आहेत. बरं, मग इतके मंत्रालय आहेत, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी जातात, मग आकडेवारी असते, महत्वाची योजना असतात, मग करायचं काय? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी वाटतात, जे खरंच परीक्षेला महत्वाचं आहे, आपण लेक्चर पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून ते आतापर्यंत इथून पुढे सुद्धा जे महत्वाचं आहे, पापड पसारा काही करण्यापेक्षा जे खरंच महत्वाचं वाटते त्याच्यावर आपण जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करूया. आता या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे, अर्थसंकल्प हा घटक तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये पण थोडासा स्टडी करता येतो आणि राज्यघटनेमध्ये पण येतो. कारण अर्थसंकल्प हे घटनात्मक काही याच्यामध्ये बाबी आहेत. वित्त विधेयक असेल किंवा वार्षिक विवरणपत्रक असेल, कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी होतात, वोट ऑन अकाउंट वगैरे काही आहे, या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याचा बेसिकचा अभ्यास तुम्ही तिकडनं करून घ्यायचा. चालू घडामोडीमध्ये लक्षात ठेवायचं, इथे तुम्हाला काही गोष्टी फक्त सांगणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विद्यार्थी नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. ठीक आहे, चला मित्रांनो सुरुवात करूया. आता बघा, हा जो आपला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आहे, हा एकूण 4 स्तंभावर आधारित आहे. कुठलाही अर्थसंकल्प असेल त्याच्यामध्ये 4 स्तंभ असतात, काही 4 महत्वाच्या अजेंडा असतात, काही इंजिन असतात. जसं की आता केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काय होतं, इंजिन्स होते. इंजिन म्हणजे काय, विकासाचे इंजिन. तर यात काय केलेलं आहे आपण, 4 स्तंभ आहेत. म्हणजे कुठले आहेत बघा, प्रगतशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन. आता गव्हर्नमेंट काय करते, कुठल्याही अर्थसंकल्पामध्ये हे त्यांचं एक नेहमीच असतं, याच्यामध्ये काय वेगळं करायची गरज नाही. तुम्हाला परीक्षेला फक्त लक्षात ठेवा, असा विचारतील कोणत्या 4 या जे 4 स्तंभ जे होते महाराष्ट्र अर्थसंकल्प, की ते त्याच्यामध्ये कोणता स्तंभ उपस्थित किंवा समाविष्ट नाही. बघा, प्रगतशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन याचा कोडवर्ड करा. ठीक आहे, पशाससू असं काहीतरी कोडवर्ड करा, तुमच्या लक्षात राहील किंवा तुम्ही सुद्धा करू शकता. प्रत्येक स्तंभात 4 उपक्षेत्र आहेत. म्हणजे जर एकाच 4 झाले तर 4 गुणिले 4 इज इक्वल टू 16 झाले. एकूण 16 उपक्षेत्रावर आधारित हा अर्थसंकल्प आहे. बघा, 4 स्तंभ, 16 उपक्षेत्र, जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपण करायचं आहे. ठीक आहे, आता यातले काही मूलभूत घटक आहेत, म्हणजे शेती असतील, उद्योगधंदे असतील, व्यवसाय असतील किंवा अजून काही गोष्टी, फॉर एक्झाम्पल महिला बालकल्याण असेल, आपण असे घटक करूया. आता बघा, शेतीमध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आलेली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला विचारतील तर ती जी कर्जमाफी योजना आहे ती कशाच्या कुणाच्या नावावरनं घोषित केलेली आहे, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झालेली आहे. प्रश्न विचारला जाईल की कोणाच्या नावावरनं केलेली आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, तर इथं महत्वाचा पर्याय कोणता असणार आहे, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केलेली आहे. 30 सप्टेंबर 25 आकडा लक्षात ठेवा, 2 लाख आकडा लक्षात ठेवा. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान देण्यात आलेलं आहे. आता ज्यांनी नियमित कर्ज फेडलेलं आहे, बघा, ज्यांचं कर्ज थकबाकी आहे त्यांचं माफ केलं, पण जे बिचारे आपले नेहमीच म्हणजे कायमस्वरूपी फेडतायत त्यांच्यासाठी काय आहे, तर 50,000चं प्रोत्साहन भत्ता किंवा एक प्रोत्साहन त्यांना अनुदान दिलेलं आहे. 50,000 लक्षात ठेवा. शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्य साखळी निर्माण करणार आहेत. ॲग्रीस्टॅक, महावेद, क्रॉपसॅप, महाडीबीटी, कोऑप स्टॅक इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक इकोसिस्टम उभारणार आहेत. शेती, कृषीमध्ये सुद्धा आपण एआयचा जास्त वापर करत आहोत. कृषीमध्ये सुद्धा नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. तर महाराष्ट्र शासनातर्फे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ॲग्रीस्टॅक, महावेद म्हणजे वातावरणाचा वेध वगैरे, क्रॉपसॅप पिकाबद्दल सगळी माहिती, महाडीबीटी महाराष्ट्रामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जे काय जी आपली पीएम किसान योजना आहे त्याचे भत्ते असतील, मग सरकारचा, राज्य सरकारचा असेल किंवा केंद्र सरकारचा असेल, दोन्हीही डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यावर पाठवले जातात. याच्या काही गोष्टी आहेत त्या फक्त लक्षात ठेवायच्या. शेतीत एआयचा वापर आता सांगितल्याप्रमाणे महाविस्तार एआय, वसुधा व्हॉइस टेलिफोनी, पुश टेलिफोनी, महाराष्ट्र ऍग्रिकल्चर डेटा एक्सचेंज अशा नाविन्यपूर्ण गोष्टीचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. मग एआयचा वापर सध्या जास्त व्हायला लागलेला आहे, लक्षात ठेवायचं. आता 4 कृषी विद्यापीठे
एआय क्षमता आणि कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इनोव्हेशन अँड इन्क्युबेटर सेंटरची स्थापना करणार. फक्त लक्षात ठेवायचं 4 कृषी विद्यापीठ. ओके, महाराष्ट्रामध्ये आपल्या कृषी विद्यापीठ आहेत. आता तुमच्या भूगोलाच्या अभ्यासामध्ये किंवा तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता तुमच्या लक्षात आलं असेल कृषी विद्यापीठ आणि ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असा एक प्रश्न असतो जोडाजुळवाला, तो सुद्धा लक्षात ठेवायचा. कृषी समृद्धी योजना 2026-27 पासून 4 वर्षात भांडवली गुंतवणूक वाढवणार. बघा या योजनेचा उल्लेख आहे. नवीन प्राकृतिक शेती अभियान 5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणणार, हे सुद्धा लक्षात ठेवा. नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, काय सांगितलेलं आहे? ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रीकरण करून पशुधनात स्वयंपूर्णता, रोजगार निर्मिती, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गोपालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. फक्त योजना लक्षात ठेवायची. कोणती? ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. उद्योजक, ठीक आहे, लक्षात ठेवा. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, मित्रांनो ही तुम्हाला माहिती आहे. मत्स्य संपदा नावाची योजना ही ऑलरेडीच केंद्र सरकारने जाहीर केली होती. मत्स्य संपदा म्हणजे मासेमारी, जे आपले मच्छीमार बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही महत्वाचे अनुदान, काही महत्वाचे प्रोत्साहनपर त्यांना काही गोष्टी केलेल्या आहेत. प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये देणार आहेत. 20,594 मासेमारांना लाभ. हा आकडा करायचा नाही, पण हा थोडासा लक्षात ठेवा. 1240 कोटी. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार आहे. यंदा सुमारे 20,000 कोटींची तरतूद केलेली आहे. बळीराजा 20,000 कोटीची तरतूद. फेब्रुवारी 26 पर्यंत 32,756 कोटी रुपये दिलेले आहेत. आता पुन्हा 3 महिन्याचा याच्यामध्ये नवीन आकडा आलेला आहे, पण आकडेवारी सगळंच करत बसायचं नाही. जे आहे महत्वाचं फक्त एकदा डोळ्याखालनं जाऊ दे. बजेटचं काम काय करायचं? तुमची आगामी जी परीक्षा असतील, आपल्या युट्यूबला आपण बऱ्याचशा काही घडामोडी टाकलेल्या आहेत, 25 आपण टाकलेल्या आहेत. त्याच्या एकदा सविस्तर बघून घ्या की काय काय महत्वाचं आहे. बघा, जरी आपण 26 एक्झाम देणार असू, पण 2025 वर सुद्धा काही काय प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात त्याला स्किप करायचं नाही. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. सौर कृषी वाहिनी योजना हा दुसरा टप्पा आहे, दुसरी आवृत्ती आहे. 16,000 मेगावॅट ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट असून यातून 100% कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. दुसरं आवृत्ती आहे 16,000 मेगावॅट. लक्षात ठेवायचं. डिसेंबर 2026 पर्यंत 10,000 मेगावॅट क्षमता स्थापित होणार. सध्या 3,349 मेगावॅट क्षमता स्थापित. हे नाही लक्षात ठेवायचं, हे फक्त लक्षात ठेवा. 16,000 मेगावॅट ऊर्जा क्षमता स्थापित उद्दिष्ट आहे, त्याचं करण्याचं उद्दिष्ट आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप. बघा हे लक्षात ठेवायचं. कृषीमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खूप जास्त महत्वाची योजना आहे. आतापर्यंत 6,63,724 सौर कृषी पंप दिले गेलेले आहेत. अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात 1 नंबरला आहे. मग असा आकडा विचारला जातो. सौर कृषी पंप वाटपामध्ये महाराष्ट्र शासन कितव्या नंबरला आहे, पहिल्या नंबरला कोण आहे, हे असलं उलट पुलट प्रश्न विचारतात. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात आलेला आहे. शेतमजूर जे आपले बांधव आहेत ते याच्यामध्ये नव्हते. ज्यांच्या नावावर शेती असण्याची, जे स्वतःहून शेतकरी म्हणून राबतात त्यांनाच फक्त अपघात हा विमा असायचा. आता शेतमजूर आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या नावावर कुठली जमीन नाहीये, पण मी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये राबायला गेलो तर मी शेतमजूर झालो, मला सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. काय त्याचं योजनेचं नाव काय आहे? गोपीनाथ मुंडे अपघात. कशासाठी आहे? शेतकऱ्यांचा अपघात सानुग्रहण अनुदान योजना, त्यांना अनुदान देण्यासाठी आहे. देन सिंचन, कृषी झालं. आता सिंचनामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी बघूया. ठीक आहे, तुमच्या पेपर पेन मध्ये किंवा जेव्हा आपण नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करू, हायलाइट कंटेंट फक्त बघा. मी तुम्हाला मुद्दाम कलर वेगवेगळे टाकलेले आहेत बघा, का आता तुमच्या लक्षात जास्त राहू. ठीक आहे, सिंचनामध्ये बघा 2047 ची गरज लक्षात घेता. हा खूप महत्वाचं हे वर्ष असणार आहे, लक्षात ठेवायचं. आपल्या भारताला स्वातंत्र्य 1947 ला मिळालं, बरोबर. 47 पर्यंत आपण शताब्दी 100 वर्ष पूर्ण करणार आहोत. आता टार्गेटेड लक्षात ठेवायचं. केंद्र सरकार, राज्य सरकार सुद्धा 2047 वर जास्त फोकस करते. लक्षात घेता ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन 55 लिटर आणि शहरी भागात दरडोई 135 लिटर पाण्याच्या उपलब्धतेचे लक्ष्य आहे. बघा, ग्रामीण भागामध्ये 55 आहे, शहरी भागामध्ये 135 आहे. आकडा लक्षात ठेवायचा, खूप जास्त महत्वाचा आहे. जलसंपत्तीची डिजिटल, प्रमाणित आणि ऑनलाईन माहिती प्राप्त करण्यासाठी नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र स्थापन करणार आहेत. त्याचं किती फंड, निधी किती देणार आहेत? 71 कोटी. पण ठिकाण कोणतं आहे? नाशिक. हायलाइट करायचं. काय विचारणार? राज्य जल माहिती केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापित करणार आहेत?
कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापित करणार आहेत? मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर. बरोबरचा पर्याय कोणता असणार? नाशिक. लक्षात ठेवायचं. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने पेपरला आपण भरपूर अशा काही बातम्या बघत असतो. लक्षात ठेवायचं. पेपरला सुद्धा जेव्हा म्हणजे 2019 पासून कोल्हापूर, सांगलीच्या भागामध्ये पुराचं खूप जास्त काही गोष्टी चालू आहेत. पूर व्यवस्थापनावर प्रशासन जास्त लक्ष द्यायला लागले. पूर नियंत्रणावर जास्त लक्ष द्यायला लागले. मग त्यासाठी काय केलेलं आहे? कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने, कुणाच्या मदतीने? जागतिक बँकेच्या मदतीने 2240 कोटींचा प्रकल्प कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवणार आहे. कुठं? कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवणार आहे. हे लक्षात ठेवायचं. दुष्काळग्रस्त भागामध्ये ज्या आपण आधी पण आपल्या भूगोलामध्ये बघितलं असेल, नदी जोड प्रकल्प असतील, नदी जोडण्याच्या योजना असतील, या सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करणार आहेत. पण कोल्हापूर, सांगली 2240 कोटी आणि जागतिक बँक. लक्षात ठेवा. वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्प 94,968 कोटी. वैनगंगा, नळगंगा उत्तर महाराष्ट्र, नळगंगा बुलढाणा लक्षात ठेवायचं, वैनगंगा विदर्भात लक्षात ठेवायचं. वैतरणा व उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी पाणी गोदावरीत वळवणार. डीपीआर कार्यवाही सुरू आहे. जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे लक्षात ठेवायचं, त्याचं काम चालू आहे. वैतरणा नद्या कुठे बघा, वैतरणा व उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी पाणी गोदावरीमध्ये वळवणार आहेत. वैतरणा, उल्हास या थोड्याशा म्हणजे थोडं तिकडे कोकणाकडे जायचं, तिकडल्या नद्या जास्त, तिकडल्या नद्या आहेत, त्यांचं पाणी इकडे वळवायचं आहे गोदावरीमध्ये. म्हणजे होईल काय? तर गोदावरीला लागून जो काही अवर्षणग्रस्त भाग आहे, ज्या ठिकाणी थोडा पाऊस पडत नाही गोदावरीच्या पात्रामध्ये, तिकडे आपण पाणी वळवू शकतो. ओके, 54 टीएमसी लक्षात ठेवा. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी बघा, एक एक लक्षात ठेवायचं. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदी जोड प्रकल्प 13,497 कोटी. ओके, हे जनरल आकडा लक्षात ठेवा. असं नाही की 13,497 म्हणजे आकडा पाठच झाला पाहिजे. 13,000 कोटी जनरल एक अप्रॉक्सिमेट लक्षात ठेवा. ओके, नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प दुसरा 7,465. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड प्रकल्प 2,213. बारामती पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्राला पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी निराकरा नदी जोड प्रकल्प लक्षात ठेवा. जेजुरीचा भाग बारामती साईडचा. जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरांमध्ये 5,860 कोटींचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन पुनर्वापर प्रकल्प राबवणार. नागरी सांडपाण्यावर 100% प्रक्रिया आणि प्रभावी पुनर्वापर करणार आहेत. लक्षात ठेवा, जागतिक बँकेचा या ठिकाणी मोठा हिस्सा आहे. त्यामुळे परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो, कुणाच्या सहकार्याने आपण ह्या गोष्टी करत आहोत? जागतिक बँकला विसरायचं नाही. ठीक आहे, 2-3 नदीजोड प्रकल्प लक्षात ठेवा. असं विचारतील, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये खाली कोणता नदीजोड प्रकल्प समाविष्ट नाही त्या योजनेमध्ये? कुठले कुठले आहेत? दमणगंगा, वैतरणा, गोदावरी, नार पार गिरणा. दमणगंगा एकदरे गोदावरी, इकडे वैतरणा गोदावरी, इकडे एकदरे गोदावरी. ठीक आहे, बारामती पुरंदर, हा ही ठीक. निराकरा नदी जोड. देन लाडक्या बहिणी म्हणजेच महिलांसाठी काही महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. सध्या आपण ज्या काही महाराष्ट्रामध्ये गोष्टी पाहतोय, तर सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे आणि आपण याच्यावर बघूया काय काय महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण देणार आहेत. योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक साक्षर करून लाभाचे व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार. अंगणवाडी सेविकांच्यावर जास्त भर आहे. मोर्चे निघतात, मानधन वाढवा, पगार वाढवा, जे काय असेल. एकल महिला धोरण, सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून अहवालाचे विश्लेषण करून धोरण आणणार आहेत. लखपती दिदी मित्रांनो स्टार करायचा. राज्यात 27 लाख लखपती दिदी झाल्या. 2026-27 मध्ये आणखी 25 लाख लखपती दिदी करणार आहेत. आता लखपती दिदी काय आहे? तुमचा तो अगेन प्रिलिमचा पॉइंट आहे. ठीक आहे, असे एक बचत गट आहेत, त्यांना सरकारकडनं काही ड्रोन कसं चालवायचं किंवा ड्रोन त्यांना विकत घेऊन देणार, जे 1 लाख, 1.5-2 लाखाच्या मर्यादेमध्ये असतील. मग ते बचत गट काय करतं? ते ड्रोन बाहेर तुम्ही भाड्याने देऊ शकता, लोकांना द्यायला वापरू शकता, त्यात तुम्हाला काहीतरी रेंट पण मिळेल. मग याच्यावर तो बचत गट चालणार. लखपती दिदी, लखपती म्हणजे तुमचं टार्गेट असतं की तुम्हाला त्याचं इन्कम चांगलं लाखामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये 10-15चा गट असतो. लक्षात ठेवायचं, हे व्यवस्थित बघा. महिला बचत गटांच्या वस्तू उत्पादन विक्रीसाठी 13 जिल्ह्यात उमेद मॉल. महिलांच्या ज्या बचत गटाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच फक्त या ठिकाणी असणार, त्याला उमेद मॉल म्हणायचं. ठीक आहे, 13 जिल्ह्यात या गोष्टी आहेत. देन युवा शिक्षण आणि क्रीडा अत्यंत महत्वाचं आहे, आपण ते सुद्धा बघूया. एज्युसिटी म्हणजे एड्युसिटी किंवा एज्युसिटी पकडा, एज्युकेशन सिटी हब करायचं आहे.
नवी मुंबईत 6 देशांचे विद्यापीठ, सर्व विद्यापीठे याच वर्षी सुरू होणार आहेत. याच धर्तीवर 8 ते 10 शैक्षणिक शहरे विकसित करणार आहेत. मुंबईमध्ये होणार आहे ते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञानवारी विज्ञानवारी लक्षात ठेवायचं. इस्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी या योजनेतून होणार आहे. काय सांगितलेलं आहे? मुख्यमंत्री विज्ञानवारी. भारताची सर्वोच्च अंतराळ संस्था आहे इस्रो आणि अमेरिकेची आहे नासा. दोन्हीकडे तिथं वाऱ्या होणार आहेत. तिथं जाऊन काही कौशल्य असेल, काही वैज्ञानिक गोष्टी असतील, तांत्रिक गोष्टी असतील, तंत्रज्ञान असेल, हे थोडं शिकावं लागेल. स्टार्टअप युनिकॉर्न मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. पुढील 5 वर्षात 1.25 लाख कोटी उद्योजक घडवणार आहेत. 50,000 स्टार्टअपला बळ देणार आहोत. मुख्यमंत्री उद्योजकता महाफंडामधून स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत होणार आहे. सर्वोत्तम 50 स्टार्टअप्सना नाविन्यपूर्ण प्रकल्प शासनात राबवण्यासाठी 25 लाखापर्यंतच्या शासकीय कामाचे थेट वर्क ऑर्डर्स निघणार आहेत. ठीक आहे. मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड. देन युनिकॉर्न हा पण एक स्टार्टअपचाच प्रकार आहे. नाविन्यपूर्ण त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात. ओके. त्याची एक सर्टेन लिमिट असतं, म्हणजे त्याचं एक सर्टेन लिमिट आहे. ओके. देन मिशन लक्षवेध. स्टार करा. मिशन लक्षवेध. ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, ओके, लॉन टेनिस, टेबल टेनिस दोन्ही वेगळे आहेत. या 12 खेळांचे राज्य स्तरावर 8 हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू करणार आहेत. आता आणखी 4 केंद्र सुरू करणार. याला म्हणायचं मिशन लक्षवेध. म्हणजे व्हायला लागले काय, खेळाकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागले. आपण एका दुसऱ्या खेळाला जर सोडलं तर बाकी सगळ्या खेळांना आपण थोडं डावलतो. मग हे जे काही खेळ आहेत त्या ऑलिम्पिकसाठी किंवा मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या खेळावर लक्ष देणं जास्त अपेक्षित आहे किंवा जास्त गरजेचं आहे. म्हणून हे खेळ लक्षात ठेवायचे. आता असं पाठ करू नका, जनरलाइज वे मध्ये बघा. जो आपण नॉर्मली आपल्याला माहिती आहे, ऍथलेटिक्स माहिती आहे, बॅडमिंटन बॉक्सिंग माहिती आहे, वेटलिफ्टिंग माहिती आहे, हॉकी कुस्ती माहिती आहे, आर्चरी माहिती आहे, शूटिंग माहिती आहे, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस हे जरा लक्षात ठेवायचं. रोईंग म्हणजे नौका वल्हवणे असा एक गेम असतो रोईंगचा. सेलिंग अगेन बोट सेलिंग, बोट असतात मोठ्या त्या सेल करायच्या. हा थोडासा पाण्यामध्ये खेळणारा गेम आहे. लॉन टेनिस, लॉन असतं पण त्याच्यावर टेनिस खेळायचं. आणि टेबल टेनिस हे जरा गेम, फक्त हे 3 गेम लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. ओके. देन वारसा संस्कृती बघा. ज्या आपल्याकडे सांस्कृतिक जे काही आपल्याकडे वारसा जतन आहे किंवा आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी महाराष्ट्र शासनाने काय काय केलं बघा या बजेटमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांच्या वारसा जतन करण्यासाठी किल्ल्यांचा पाहिजे उपाययोजना. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिवसृष्टी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर यासाठी विकास निधी देणार आहेत. आता लक्ष द्यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आपलेच आहेत, ते आपणच सगळे मावळे आहोत. आपले जे 12 किल्ले म्हणजे मराठ्यांचे जे 12 किल्ले आहेत त्यात लक्षात ठेवायचा 11 किल्ले आहेत ते महाराष्ट्रामधले आहेत आणि 1 किल्ला आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर आहे. तुम्हाला माहिती असल्यास कमेंट टाका. हा प्रश्न सर्वांना सुटला पाहिजे. 1 किल्ला आहे, दुसरं राज्यामध्ये आहे आणि ती सुद्धा एकेकाळी स्वराज्याची राजधानी होती. लक्षात ठेवा, माहिती पाहिजे. राजगड, रायगड बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. एक थोडं दुर्लक्षित होते, माहिती असेल तर कमेंटला टाकून द्या. दुसरी गोष्ट, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या ठिकाणी शिवसृष्टी होणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर या ठिकाणी सुद्धा महाराजांचा मोठा पुतळा आहे. लक्षात ठेवायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथील स्मारक, पानिपत हरियाणा येथील कालाअंब येथील मराठा शौर्य स्मारकासाठी सहाय्य करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा वासोटा किल्ला सुद्धा ऐतिहासिक आहे आणि ते जतन करणं गरजेचं आहे. वासोटा किल्ल्याला दरवर्षी काही महत्वाच्या ट्रेकिंगच्या हे निघतात. लक्षात ठेवायचं. ओके. तुम्ही एखाद्या गोष्ट अनुभवू शकता. मुनावळे ते वासोटे किल्ला रोपवे प्रकल्प हाती घेणार आहे. ओके. मुनावळे ते वासोटे. तसं पाहायला गेलं वासोटा किल्ला सर करण्यासाठी थोडं बोटीनं जावं लागतं. लक्षात ठेवायचं. पण आता मुनावळे ते वासोटे किल्ला जो परिसर आहे इथपर्यंत पूर्ण रोपवे होणार आहे. हे लक्षात ठेवा पॉइंट. ओके. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिवसृष्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट या ठिकाणी महाराजांचा पुतळा. 12 किल्ले आहेत, 11 किल्ले महाराष्ट्रातले आहेत, 1 किल्ला बाहेर आहे. त्याचं मला कमेंटला उत्तर टाकून द्या. डन. आणि पानिपत हरियाणातील कालाअंब या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक. छत्रपती संभाजी महाराजांच्या मौजे तुळापूर स्मारकाचे काम जून 26 पर्यंत पूर्ण होणार आहे. बऱ्यापैकी ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मौजे वडबुद्रुक समाधी स्थळाचे काम 27 पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर स्मारकाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात आहे. संगमेश्वर
ज्या ठिकाणी छत्रपती जे आपले संभाजी महाराज आहेत त्यांना तिथं कैद झाली होती, लक्षात ठेवायचं. सातारा जिल्ह्यातील अजिंक्य तारा किल्ला आणि संगम माहुली क्षेत्र येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचे जतन, संवर्धन, जीर्णोद्धार करणार आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे महाराजांच्या जे काही आपल्याकडं वारसा जे काही आपल्याकडे आहे त्यासाठी शासनानं काही गोष्टी ते केलेल्या आहेत, पण त्या कागदापेक्षा अंमलबजावणी आणि ऑन स्पॉट जाऊन करणं गरजेचं आहे, ते होणं गरजेचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती स्टार करा. ठीक आहे. ज्या व्यक्तीनं, ज्या दाम्पत्यानं आपला महाराष्ट्र घडवला, ठीक आहे, त्या लोकांना विसरून चालणार नाही. 200वी जयंती आहे त्यांची, 11 एप्रिल 2026. हे सुद्धा लक्षात ठेवा. हा प्रश्न एखादा कुठला तरी तुमच्या इतिहासामध्ये पण विचारतील. आठवतंय का? महात्मा फुले यांचे जन्मगाव मौजे कटगुण, जिल्हा सातारा, इथे भव्य स्मारक उभारणार आहेत. ओके. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा, लक्षात ठेवायचं. ओके. येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चौदार स्थळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सोयी सुविधांचा विकास आराखडा करणार आहेत. मला कमेंटला टाका की हे कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, जिल्हा कोणता आहे, लक्षात ठेवायचं. ओके. संत गाडगेबाबा यांचे 150वे जयंती वर्ष. ओके. महात्मा ज्योतिबा फुले यांचे 200वे जयंती वर्ष, गाडगेबाबा यांचे 50वे. ओके. गाडगेबाबा यांचं मला पूर्ण नाव टाका. संत गाडगेबाबा, गाडगेबाबा आपण असं म्हणतो, त्यांचं पूर्ण नाव थोडं वेगळं आहे. ओके. त्यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी, अंतिम श्रद्धास्थान यांना एकत्रित करून संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकास करणार आहेत. म्हणजे एका व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी वास्तव्य केलेलं असतं, त्याला आपण म्हणतो सर्किट, लक्षात ठेवायचं. बुद्ध सर्किट आहे, रामायण सर्किट आहे, महाभारत सर्किट आहे, किंवा गौतम बुद्ध सर्किट आहे, म्हणजे आता तेच म्हणलं. किंवा आता महात्मा जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांचं जन्म ठिकाण, यांचं बालपण, शिक्षण, पुन्हा दिल्लीतलं वास्तव्य, पुन्हा लंडन मधलं वास्तव्य, याला सुद्धा सर्किट असं म्हटलं जातं. ठीक आहे. ओके. संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबवणार. किती गावामध्ये? 75 गावांमध्ये एआयच्या साह्याने नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवणार आहेत. महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींचे विशेष वर्ष म्हणून 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करणार आहेत. कोण कोण आहेत ते? महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 व्यक्ती आहेत. याच्यामध्ये दुसरा कोणी व्यक्ती नाहीये. पर्यायामध्ये व्यक्ती वेगळा पण टाकणार. मग आपलं डोकं चाललं पाहिजे. 26-27 हे जे वर्ष आहे हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष साजरं करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज देहू येथील जीर्णघर आणि जन्मस्थानाच्या जतन संवर्धनासाठी आराखडा तयार करणार आहोत. देहू, लक्षात ठेवायचं, संत तुकाराम. ओके. नेक्स्ट पुढचा, नाशिक त्र्यंबक कुंभमेळ्यासाठी भरीव तरतूद आहे. आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. मला कमेंटला उत्तर द्या मित्रांनो, सिंहस्थ कुंभमेळा काय असतो? वेगवेगळ्या प्रकारचे कुंभमेळे असतात. ओके. कुंभमेळा अख्ख्या पूर्ण भारतामध्ये 4 ठिकाणी आयोजित केला जातो. नाशिकला जो होणार आहे हा सिंहस्थ कुंभमेळा आहे. मला कमेंटला उत्तर टाका, सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे किती वर्षात येणारा कुंभमेळा? ओके. नवरगाव रामटेक येथे राज्यातील 3री चित्रनगरी विकसित करणार आहोत. कुठं? नवरगाव रामटेक, नागपूर. ओके. महाकवी कालिदास यांचे जीवनचरित्र नव्या पिढ्यांना कळण्यासाठी चित्रपट निर्मिती करणार. कालिदास विद्यापीठ पण आहे. 5 ज्योतिर्लिंग विकासाची कामे सुरू. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत, लक्षात ठेवायचं. आणि एकूण भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. महानुभाव पंथीय विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुविधांसाठी निधी देणार. MTDCच्या ओके महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पर्यटन विकास जी काही आपली संस्था आहे महाराष्ट्र राज्याची, त्याला आपण MTDC म्हणतो, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा निर्मिती करणार आहेत. मराठी भाषेतील साहित्य व ग्रंथ अन्य भाषांमध्ये तसेच अन्य भाषातील दर्जेदार साहित्य मराठीमध्ये अनुवादित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी. कुणाची अकादमी? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी. म्हणजे आपल्या भाषेतील जे काही आहेत दुसऱ्या भाषेमध्ये करण्यासाठी, दुसऱ्या भाषेतील जे काही चांगले दर्जेदार साहित्य त्यांच्याकडे आहे ते आपल्या भाषेमध्ये करण्यासाठी. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आणल्यामुळे काय होतं तर मराठी भाषेचा दर्जा पण वाढतो आणि साहित्य सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतं. लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाण. त्यानंतर सामाजिक न्याय किंवा कल्याणासाठी काय काय तरतुदी आहेत, शिफारसी आहेत, आपण थोडक्यात बघूया. अनुसूचित जाती घटकांसाठी 23,150 कोटी रुपये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आरक्षण उपवर्गीकरणाच्या शिफारसीनुसार लाभ होणार आहे.
एससीचं कॅटेगरी, एससी कॅटेगरीचं उपवर्गीकरण, याच्यावर खूप जास्त महत्वाच्या गोष्टी चालू आहेत. सुप्रीम कोर्टाचे निवाडे पेपरला येत असतात, जरा चेक करत चला. कॅटेगरी एससीचा असेल आणि त्याने चेक करायचं असं का नाहीये, हा आपला एक महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. आदिवासी घटकांसाठी 21,723 कोटी रुपये, ओबीसी, धनगर, गोवारी घटकांसाठी भरीव तरतूद केलेली आहे. सारथी, बाल्टी, आल्टी, टीआरटीआय, महाज्योती, वनाल्टी, अमृत, माल्टी या संस्थांसाठी भरीव तरतूद. तुमचं काम काय बघा, प्रत्येक संस्था त्या त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रवेश असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा अजून कोणत्या परीक्षा मार्गदर्शनची असतील त्यासाठी संस्था स्थापन केलेल्या आहेत. मग सारथी असेल, बाल्टी असेल, ओके, एससी समाजातील लोकांसाठी, आरटी असेल, टीआरटीआय असेल, तुमचं काम काय आहे, ह्या संस्था सगळ्या व्यवस्थित चेक करायच्या. जोड्या जोवाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिव्यांगांसाठी सर्व सुविधा एका ठिकाणी आणण्यासाठी दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळ जिल्हा वार्षिक योजनेत 1% निधी राखीव ठेवणार आहे. लक्षात ठेवायचं दिव्यांगांसाठी. ओके. तृतीयपंथीयांच्या विकासासाठी स्वयंरोजगार व्यवसायासाठी बीज भांडवल देणार. चर्मकला, डिझाईन व उत्पादन अद्ययावत केंद्र मुंबईतील चर्मकलेसाठी मुंबईतील बांद्र्यात स्थापन करणार. हे असले पॉईंट लक्षात ठेवायचे. आकांक्षित जिल्हे आणि तालुके कार्यक्रमाचा विस्तार करणार गडचिरोलीमध्ये. आकांक्षित जिल्हे गडचिरोली कुठले कुठले असणार आहेत, ज्या ठिकाणी जास्त लक्ष द्यावं लागतं, गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम जिल्ह्यासोबत आता हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या 6 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या एकूण 10 जिल्ह्यातील म्हणजे पहिले 4, नंतरचे 6, 77 तालुके आणि उर्वरित जिल्ह्यातील 100 तालुक्यांचा गतिमान विकास करण्यासाठी. लक्षात ठेवायचं, पहिले 4, 6, एकूण 77 तालुके आणि उर्वरित जिल्ह्यातील 100 तालुके. आदिवासी जमातीतील युवांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक, उद्योग निर्माते घडवण्यासाठी भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता बिरसा ही योजना. हे लक्षात ठेवायचं, भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता हे लक्षात ठेवायचं. त्याला बिरॅक पण असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे बिरसा मुंडांच्यावर आधारित योजना केलेली आहे. आता बिरसा मुंडा म्हणलं की लक्षात ठेवायचं आदिवासी जमातीतील युवांना. ओके. देन आरोग्यासाठी काय बघा, महाराष्ट्र अर्थसंकल्पामध्ये राज्यातील 29 महापालिका, 223 नगरपालिका, 123 नगरपंचायतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवणार. आरोग्य विभागाच्या सर्व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना करणार आहेत. हे सुद्धा महत्वाचं आहे. नागपूर येथे महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था स्थापन करणार. कुठं? महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था कुठं? नागपूरमध्ये. भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था यासाठी सहकार्य करणार. ओके. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांचे निदान करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या मदतीने, इथं जागतिक बँक नाही, इथं आशियाई विकास बँक आहे, म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक. लक्षात ठेवायचं. कॅन्सर, डायबिटीस आणि हार्ट डिसीज जे काही हृदयाचे रोग आहेत या मदतीतून ग्रामीण भागासाठी 4,500 कोटींची तरतूद. प्रगती योजना. कुठली योजना? प्रगती योजना. लक्षात ठेवायचं 3 रोगांसाठी आहे. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीच्या एकत्रीकरणासाठी बृहद आराखडा तयार करणार आहेत. ओके. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. बीड जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटांचे रुग्णालय बांधकाम, नर्सिंग कॉलेज, वसतिगृहाचे काम प्रस्तावित. सातारा जिल्ह्यातील येथे, ओके, हे जरा चेक करावं लागेल. सातारा जिल्ह्यातील, ओके, हे ठीक आहे, हे तुम्हाला मी कमेंट टाकून देतो, इथे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. ओके. निसर्गोपचार केंद्र करणार आहेत. ताणतणाव, जीवनशैली, जन्म, आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांसाठी इथं स्थापन करणार आहेत. हे तुम्हाला मी कमेंट टाकून देतो. ओके. स्किप झाले काहीतरी. मुंबई महानगर परिसरात सर्वांगीण आरोग्य आणि वेलनेसचे जागतिक केंद्र करणार आहे. कुठं? मुंबई महानगर परिसरामध्ये. आर्थिक मध्ये काय बघा, काय काय आकडेवारी याच्यामध्ये सुद्धा असणार. लक्षात ठेवायचं. 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे दमदार वाटचाल. 1 ट्रिलियन आकडा लक्षात ठेवायचा. 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करणार. स्टार. शेतीचा जीडीपी $55 अब्ज वरून $500 अब्ज. स्टार. 55 ते 500. उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न $123 अब्ज वरून $1500 अब्ज. स्टार. सेवा क्षेत्राचे बघा, प्रत्येकात सांगितल्या प्राथमिक, द्वितीय, तृतीय, शेती, उद्योग, सेवा, स्थूल उत्पन्न $312 अब्ज वरून $3000 अब्ज. म्हणजे 10 पटीने वाढवलेलं आहे बघा.
ओके, 55 10 पटीने थोडं जनरल 500, 123 10 पटीने 1500, म्हणजे ऍक्च्युली 1200 जाईल पण ते थोडंसं लार्ज मध्ये ठेवलं. 312चं राऊंड फिगर 10 पटीने 3000, हे लक्षात ठेवायचं. आणि सर्वात जास्त क्रम पण बघा, सेवा क्षेत्र सर्वात जास्त, मग त्याच्यानंतर उद्योग आणि मग त्याच्यानंतर कृषी. ठीक आहे. 26-27 अर्थसंकल्पात 7,69,467 कोटींची तरतूद आहे. महसुली जमा जर आपण एकूण आकडेवारी बघायला गेली, फक्त तुम्हाला महत्वाचं सांगतो. ठीक आहे. एकूण अर्थसंकल्प किती आहे? 7,69,467. महसुली जमा मागच्या वर्षी जमा आपल्याला किती झालेली आहे? 6,16,099 कोटी. महसुली खर्च प्रस्तावित किती आहे? 6,56,651. ठीक आहे. आता बघा, इथून इथं म्हणजे आपली जमा एवढी अपेक्षित आहे, खर्च आपला एवढा होणार आहे. तर अंदाजित 40,552 कोटी रुपयांची तूट ही अंदाजित आहे. म्हणजे आपलं दोघांचं, केंद्राचा संकल्प असेल अर्थसंकल्प, राज्याचा असेल, दोन्ही आपण तुटीचा असतो. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजेच लक्षात ठेवायचा, तुमचा खर्च जास्त व्हायला लागलेला आहे, तुमची मिळकत कमी कमी होत चाललेली आहे. मुद्रांकावर दस्त निष्पादित केल्यास अपराध सिद्धीनंतर सक्त मजुरी व शास्तीची तरतूद, या शास्तीच्या रकमेत फेररचना करून 5,000 वरून 1,00,000 अशी वाढ झालेली आहे. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी जे काही मुद्रांक नोंदणी आहे त्यामध्ये फ्रॉड चालतात, डुप्लिकेट स्टॅम्प आणतात, त्यासाठी खूप जास्त मोठा दंड केलेला आहे. 1,00,000 रुपये लक्षात ठेवायचं. 5,000 आपण. मित्रांनो, पायाभूत सुविधेमध्ये बघा, ज्या ज्या महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण करूया इथं. ओके, जलवाहतूक संदर्भात काय बघा, 125 किलोमीटरचे जलमार्ग जाळे 340 किलोमीटरचे करणार, ठीक आहे, वाढवणार आहेत. 21 जलमार्गावरील 20 टर्मिनलचे अद्ययावतीकरण, 19 नवीन जलमार्ग, 24 नवीन टर्मिनल्स, यासाठी 6,700 कोटी. मुंबईतील रेडिओ कानव येथील नवीन जेट्टी डिसेंबर 27 पर्यंत पूर्ण करणार आहेत. ठीक आहे. आकडेवारी अगेन किती किलोमीटर झाले किंवा काय हे काही जास्त करायची गरज नाही. वडाळा, आता इथे थोडंसं ठिकाण महत्वाचं आहे बघा, मुंबईमध्ये जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब करणार. मग इथे विचारू शकतात की मुंबईमध्ये कुठं? ते वडाळा. अटल सेतूला जोडून 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात तिसरी मुंबई घडवणार आहेत. तिसरी मुंबई, यामध्ये काय काय असणार? कर्नाळाचा भाग, ओके, साईन पाहिजे इथं, सिरनेर, नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ याच्यामध्ये असणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तळासरी मार्गावरील 3 स्थानके फेब्रुवारी 27 पर्यंत पूर्ण होणार आहेत. आता पहिलं स्थानक झालं होतं ते सुरत झालं होतं, आता ही बाकी स्थानक होणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन विरार, भोईसर, ठाणे स्थानकाभोवती विकासाचा बृहद आराखडा तयार करणार आहे. लक्षात ठेवा. मुंबई महानगर प्रदेशात 20 लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार, 10 लाख परवडणारी घरांची निर्मिती करणार, नवीन झोपडपट्टी होणार नाही यासाठी नो न्यू स्लम फ्रेमवर्क प्रणाली. ठीक आहे. स्लम एरिया म्हणजे झोपडपट्टीची जी काही वसाहत आहे. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो प्रकल्प, स्टार अंडरलाईन. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो, तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो. ठीक आहे. हे जे काही महत्वाचे मेट्रो प्रकल्प आहेत फक्त एकदा बघून घ्या. मुंबईमध्ये काही त्याला आपण काय म्हणतो, मेट्रोचे एक्सपान्शन करायला लागलेले आहेत, काही नवीन प्रकल्प सुरू आहेत, त्याचे नाव फक्त लक्षात ठेवायचे. पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी. राज्यातील मेट्रो नेटवर्क 1200 किलोमीटरवर नेणार, 6,000 किलोमीटरपेक्षा अधिकचे द्रुतगती मार्गाचे जाळे तयार करणार. महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना, हे बघा योजना आली की जरा लक्षात ठेवायचं. 6,272 किलोमीटर द्रुतगती मार्ग, 14,919 किलोमीटरचे राज्य आणि जिल्हा मार्ग तयार करणार. 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडणार. आशियाई बँकेच्या मदतीने 4,500 कोटींचा कार्यक्रम. आपण मगास म्हणजे लास्ट पासून बघतोय की 2 बँका महत्वाच्या आलेल्या आहेत वित्त पुरवठा करण्यासाठी. एक आहे जागतिक बँक आणि एक आहे आशियाई विकास बँक. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 आहे बघा, 23,000 किलोमीटरची कामे करणार. यापूर्वी टप्पा 1 मध्ये 30,000 किलोमीटर, टप्पा 2 मध्ये 2,450 किलोमीटरची कामे पूर्ण झालेली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग 4 लोकवस्तीशी न जोडलेल्या ज्या काही वाड्या वस्त्या आहेत त्यांना बारमाही रस्त्याने जोडणार आहेत. नवीन मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेला बघा नाव आलं. कशासाठी? तर शेतपानंद योजना जी काही रस्ते योजना आहे त्याला मंजुरी दिलेली आहे. खादी ग्रामोद्योग संस्थांना अर्थसहाय्य सुद्धा देणार. ओके. त्यानंतर उद्योगामध्ये काही भरीव तरतूद आहे ते सुद्धा आपण थोडक्यात बघूया. बघा आता आकडेवारी खूप जास्त होते का, तर जे जे काय महत्वाचं स्टार करून सांगितलेलं आहे त्याच्यावर जरा जास्त फोकस करायचा. इन्व्हेस्ट महाराष्ट्र या एकसंध डिजिटल व्यासपीठाची निर्मिती करणार. इन्व्हेस्ट महाराष्ट्र. आता उद्योगामध्ये काय आहे,
तर गुंतवणूक करणं जास्त महत्वाचं आहे. 18 अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम, हे लक्षात ठेवायचं, याला म्हणतो MSM. ओके, मायक्रो, स्मॉल, मीडियम जे काही उद्योग केंद्र आहे ते स्थापन करणार. यातून 50 लाख रोजगार निर्मिती होणार. 2 नवे आयुक्तालय, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग उपक्रम आयुक्तालय तसेच सेवा आयुक्तालय निर्माण करणार. म्हणजे एक MSMचं कमिशनर ऑफिस असेल आणि एक सर्व्हिस, त्या संदर्भातली सर्व्हिस असेल. रत्ने व आभूषणे धोरणातून 1 लाख कोटींची गुंतवणूक, 5 लाख रोजगार निर्मिती करणार. बांबू विकास प्रकल्प 50,000 कोटींची गुंतवणूक करून 5 लाख कोटी रोजगार निर्मिती करणार आहेत. लक्षात ठेवायचं बांबू विकास प्रकल्पासाठी. गडचिरोली स्टील हब, अंडरलाईन. कुठला जिल्हा? गडचिरोली. स्टील हब 2.61 लाख कोटींची गुंतवणूक, 70,895 रोजगार निर्मिती. विचारतील कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये की स्टील हब आगामी काळामध्ये निर्माण करणार आहे? जिल्हा कोणता आहे? गडचिरोली. जैवविविधता संवर्धनासाठी 5 कोटी वृक्ष लागवड. मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलरचे मीडियाटेक आणि AVGC केंद्र. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 2 जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना. सिंधुरत्न लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. ठीक आहे, आणखी 3 वर्षांसाठी राबवणार. कोकण विभागातील साकव बांधणी दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम. साकव बांधणी इन द सेन्स जे काही बोटी नवीन नावा करत असतात त्याला साकव असं म्हणतात. साकव बांधणी ज्या जुन्या पारंपरिक बोटी आहेत ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. देन हरित महाराष्ट्र. ओके, थोडंसं पर्यावरणासंदर्भात काही गोष्टी आहेत का, त्याच्यामध्ये काही भरीव कामगिरी केलेली आहे का, आपण थोडक्यात बघूया. राज्यात 300 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेणार. 2029 पर्यंत, बघा हे 300 कोटी लक्षात ठेवायचा आकडा. 2029 पर्यंत 50% आणि 2035 पर्यंत 65% हरित ऊर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे. 29ला 50, 35ला 65 आणि काही बऱ्याचशा लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज महाराष्ट्र ही जी योजना आहे त्यामध्ये मोफत सूर्यघर, मोफत वीज जे काही योजना होती, प्रकल्प होता, त्यामध्ये महाराष्ट्र देशात दुसरा आहे. आता 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्यांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना मंजूर. यात 5 लाख लाभार्थ्यांना 635 कोटींचं अनुदान देणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील सागवान वारशाचे जतन. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर. ठीक आहे, जनजागृतीसाठी टिंबर म्युझियम व झायलारियम उभारणार. आता हे झायलारियमचाच अर्थ काय आहे, तर जे जेव्हा तुम्ही कुठलंही एखादं झाड किंवा एखादं वृक्ष बघता तर त्याला पूर्ण जे काही खोड असतं त्याला पूर्ण रिंग्स असतात. तर त्या प्रत्येक जो खोडाचा भाग आहे तो थोडासा कट करून किंवा त्यातला आतील भाग थोडं कट करून त्याच्यावर रिसर्च केलं जाईल किंवा त्याच्यावर खूप जास्त गुणवत्ता प्राप्त काही गोष्टी केल्या जातील. काही वैज्ञानिक त्याच्यामध्ये काही रिसर्च असेल, काही शोध मोहीम असेल, त्याला म्हणायचं झायलारियम. तो एक असा भाग आहे. लक्षात ठेवायचं चंद्रपूर, बल्लारपूर. जुने वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी केल्यास मोटार वाहन करात 15% सूट मिळणार आहे. खूप जास्त जुने वाहन असेल, 15 वर्षापूर्वीचं खूप जास्त नसेल, नवीन वाहन घेणार असाल, तुम्हाला 15% सूट मिळणार आहे. लक्षात ठेवायचं. सुरक्षेसाठी ओके, पोलीस यंत्रणा, सुरक्षा, गृह विभाग. लक्षात ठेवायच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे, तर नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानावर आधारित पोलीस व्यवस्था करणार आहेत. 100% डिजिटायझेशन, सक्षम CCTV, सर्व जिल्ह्यात प्रगत न्याय सहाय्यक केंद्र, ITMS सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. ओके, बॉडी वॉर्न कॅमेरा. ओके, बॉडी वॉर्न कॅमेरा, स्मार्ट पोलिसिंग आणि न्यायदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था मिहान कुठं आहे? नागपूरला आहे. बघा महत्वाचं झालं. येथे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे सौम्यीकरण, संशोधन, अभ्यासपूर्ण व्यवस्थापनासाठी केंद्र उभारणार आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर म्हणजे जी आपली नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स NDRF आहे. बघा NDRF आहे ना, आपण बऱ्याच वेळा बघतो की पूर परिस्थिती असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जेव्हा काही पूर येतो किंवा महापूर येतो, अनेक काही आपत्तीच्या गोष्टी येतात, तेव्हा NDRF नावाचं दल सक्षम असतं आणि पुढे असतं. त्या धर्तीवरच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 4 नवीन तुकड्या सुरू करणार आहेत. NDRFचं काय होईल माहिती? SDRF, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स किंवा रिलीफ फोर्स. ओके, देन आता थोडक्यात जर आकडेवारी बघायला गेली, जे आपण तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की खूप जास्त मनामध्ये भीती असते, ते आपण थोडक्यात कमी करूया. हीच तुम्हाला आकडेवारी बऱ्यापैकी करायची आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता व्यवस्थित. बघा आता जो खर्च आपल्याला 2026 ते 27 करायचा आहे, कारण अर्थसंकल्प कसा असतो? पुढच्या वर्षासाठी असतो. आणि आर्थिक सर्वेक्षण काय असतं? मागील वर्षी ज्या काय आपण गोष्टी केलेल्या आहेत
त्यामध्ये काही सुधारणा करणे. ठीक आहे. अर्थसंकल्प पुढील वर्षी. आता हा जो एकूण अर्थसंकल्प आहे त्याचा खर्च किती सध्या प्रस्थापित आहे? 7,69,467 असं लक्षात ठेवा. ओके. हा एकूण बरोबर. महसूल प्राप्ती म्हणजे जे काय तुम्हाला मिळणार आहे, महाराष्ट्र शासनाला जे काही इन्कम मिळणार आहे, प्राप्ती किती आहे अंदाजित? 6.16 लाख कोटी. ओके. खर्च किती करणार आहे महाराष्ट्र शासन हे जर आपण सगळे आकडेवारी बघितली तर 6.56. आता बघा 6.56 खर्च करणार आहोत, 6.16 आपल्याला मिळणार आहेत, याचं तफावत बघितली, तूट बघितली तर ती असते 40,552 कोटी. प्रश्न असाच विचारतात की महसुली तूट काय असते, खर्च काय असतो, प्राप्त काय असते, हे लक्षात ठेवायचं. हे खूप जास्त तुम्हाला जो अर्थसंकल्प घटक आहे तुमच्या अर्थशास्त्रामधला तिथे सुद्धा अभ्यास करावा लागेल. ओके. राजकोषीय तूट काय आहे? आता एकूण जर आपण राजकोषीय आपली तिजोरी बघितली महाराष्ट्र शासनाची, एकूण तूट ही झाली तुमची बजेटची तूट आणि एकूण पकडली तर काय याच्यामध्ये अजून काही तूट ऍड होतात आणि लक्षात ठेवायचं 1,50,491 कोटी ही एकूण तूट झाली. आणि एकूण थकीत कर्ज किती आहे सध्या महाराष्ट्र शासनावर तसं पाहायला गेलं तर लक्षात ठेवायचं 11,02,654 कोटी हे थकीत कर्ज आहे. लक्षात ठेवायचं खूप जास्त कर्ज वाढलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये. इतक्या मोठ्या मोठ्या आपण वित्त पुरवठा करतोय, प्रोजेक्ट्स करतोय, त्यामुळे थोडंसं वाढलेलं आहे. लक्षात ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानं क्षेत्रनिहाय वाटप बघायचं. एसटी साठी किती दिले आहेत? 23,150 कोटी. एसटी साठी 21,723 कोटी. वैनगंगा, नळगंगा पाहिजे तिथं नदी जोड प्रकल्प 94,968 कोटी. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी मी तुम्हाला लास्ट टाइम म्हटलं होतं हे जे आहेत हे व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्रातील नदी जोड प्रकल्प कुठं कुठं होणार आहे. ओके. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी 13,497 कोटी. शहरी पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प जागतिक बँकेच्या मदतीने 5,860 कोटी. लक्षात ठेवायचं. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 23,000 कोटी हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके. आणि हे रुपया येतो कुठून हे तुमचं लक्षात ठेवायचं की रुपया महाराष्ट्र शासनाला म्हणजे महाराष्ट्र शासनाला कसा तो पैसा येणार आहे त्याच्याकडे. सगळ्यात जास्त बघायला गेलं तर तुम्ही इथं पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा स्वतःचाच कर महसूल आहे. म्हणजे जे राज्य कर आहेत, महाराष्ट्र शासनाचे कर आहेत, त्यातनं महाराष्ट्र शासनाला जवळपास पाहायला गेलं 50% यातनं मिळतात. म्हणजे जो समजा 1 रुपये मिळणार असेल, 1 रुपये असेल त्यातले 50 पैसे कुठनं मिळतात? या संपूर्ण कोणता? स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू, स्वतःचा कर महसूल आहे महाराष्ट्र शासनाचा तो. ओके. 2 नंबरला पाहायला गेलं तर भांडवली जो काही जमा आहे, महाराष्ट्र शासनाकडे ज्या काही भांडवली जमा येतात, मोठे मोठे प्रकल्प असेल, औद्योगिक गुंतवणूक असेल, मोठ्या मोठ्या मशिनरी जे काय असेल, भांडवल त्याला आपण म्हणतो ना भांडवल, त्यातनं त्याला किती मिळतात? 26 पैसे मिळणार आहे. ओके. देन 3 नंबरला केंद्रीय करातील हिस्सा. ओके. केंद्र सरकारला ज्या काही गोष्टी मिळतात तर केंद्र सरकारला वित्त आयोगाद्वारे काय करावं लागतं? बऱ्याचशा गोष्टी राज्याकडे पुरवठा करावा लागतो. त्यातले किती मिळणार आहेत? 12. ओके. त्याच्यानंतर केंद्र शासनाकडून जे काय अनुदान मिळतात हे अनुदान आहेत. हा काय हिस्सा नाहीये म्हणजे करातील हिस्सा नाहीये. 8. आणि राज्याच्या स्वतःचा करा व्यतिरिक्त हा झाला कर महसूल म्हणजे करातनं प्राप्त होणारा. हा असेल करा व्यतिरिक्त म्हणजे हा कर सोडून जे काही गोष्टी आहेत त्यातनं मिळणारा महसूल. लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर रुपया कुठं जातो, कुठं खर्च जास्त होणार आहे बघा. तसं पाहायला गेले ते दिलेलं आहे बघा की महसूल खर्चाच्या इतर योजना 19 जवळपास आहेत. 29 त्याला आपण काय म्हणू 1 रुपया पकडला तर 19 पैसे त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यानंतर 21 वेतन. लक्षात ठेवा वेतनात सुद्धा मोठा आकडा आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत जे काही निमशासकीय शासकीय जे काही अधिकारी आहेत राज्य सरकारमध्ये त्यांना सुद्धा हा इथं महसूल जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन त्यांना पेमेंट करणार. इथे 21 पैसे जातो जवळपास. त्यानंतर 12 दिलेला आहे भांडवली खर्च जो होतोय भांडवलासाठी तो 12 पैसे. 11 आहे निवृत्ती वेतन पेन्शन. राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन सुद्धा द्यावी लागते. 11 पैसे या ठिकाणी जातील. ओके. 9 जवळपास आहे पेमेंट व्याज प्रदाने. जे कर्ज लादलेलं आहे ना महाराष्ट्र शासनावर जे काय कर्ज आहे त्याचं पेमेंट पण करावं लागेल ना. सो तिथे लक्षात ठेवायचं 9 जातात. 8 पैसे मूळ कर्जाची परतफेड. जे आधीपासून कर्ज आपल्याकडे आहे त्याची परतफेड होणं सुद्धा गरजेचं आहे. ते 8 झाले. 6 अर्थसहाय्य सबसिडीज. राज्याकडनं ज्या ज्या आपल्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मनपा असेल, महानगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद असेल, पंचायती असतील, या सगळ्यांना पाहायला गेलं तर हे अर्थसहाय्य आहे. आणि इथं बघायला गेलं स्थानिक स्वराज्य संस्थांना वस्तू व सेवा करामुळे द्यावयाची नुकसान भरपाई. काय बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना नुकसान भरपाई झालेली आहे. सध्या एकच कर आहे जीएसटी. लक्षात ठेवायचं वस्तू आणि सेवा कर. ते नुकसान भरपाई आहे एकूण 4 आणि अर्थसहाय्य आहे एकूण 6 पैसे.
सो असं लक्षात ठेवायचं. एखाद्या वेळेस तुम्हाला फक्त क्रम विचारतील की महाराष्ट्र शासनाचा पैसा जो आहे तो येणार कुठून आहे, महाराष्ट्र शासनाला येणार पैसे कुठून आहेत. 1, 2, 3 क्रम लक्षात ठेवायचे. हा 1, 2, हा 3 आणि इकडे पाहायला गेलं तर हा 1, 2 आणि या ठिकाणी 3 करू शकतो. असं लक्षात ठेवा. 2-3 घटक फक्त अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण अर्थसंकल्प महाराष्ट्राचा पूर्ण बघितलेला आहे. यामधल्या महत्वाच्या गोष्टी पण बघितलेल्या आहेत. याच्या नोट्स सुद्धा आपण अवेलेबल करून आपल्या टेलिग्रामला टाकून देऊ. दुसरी गोष्ट, केंद्रीय अर्थसंकल्प सुद्धा आपण 1-2 महिन्यापूर्वी घेतला होता. तो सुद्धा बघा, हा सुद्धा बघा. यातली आकडेवारी सगळीच करायची गरज नाही. मी काही तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ज्या व्यक्तींची नावं आलीत, ठिकाणं आलीत, काही नदीजोड प्रकल्प असतील किंवा काय ते हायलाईट करा. किंवा नवीन काही संस्था स्थापन होणार आहेत का? तर आपण मगाशी बघितलं सिंधुरत्न योजना असेल किंवा झायलारियमचं म्युझियम असेल चंद्रपूर बल्लारपूरला. अशा गोष्टी हायलाईट मुद्दाम तुम्हाला करून दिलेल्या आहेत. त्याचा प्रॉपरली अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि जे आपले इतर मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा शेअर करा. सांगा त्यांना की आपण या ठिकाणी चालू घडामोडी आणि ज्या काही महत्वाच्या गोष्टी अभ्यासासाठी लागतात त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने घेत आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला पुन्हा भेटूया एका वेगळ्या विषयामध्ये. धन्यवाद. जय हिंद.